अध्यक्ष महोदय, सकारात्मक उत्तर मंत्री महोदय देत आहेत आणि मंत्री महोदयांनी असं सांगितलं की केवळ 10 जिल्हे नाहीत तर आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये ही योजना राबवणार आहोत आणि टप्प्याटप्प्यात राबवणार आहोत. मंत्री महोदय मी आपलं कौतुक करतो, जरा ऐका, कौतुक तर ऐका, टीका केली तर आमच्यावर तुम्ही बोलता. असं आहे की आपण सकारात्मक उत्तर देताय, 10 जिल्ह्यामध्ये ही योजना आपण राबवणार टप्प्याटप्प्याने. परंतु अध्यक्ष महोदय, आपण देखील मुंबई शहरामध्ये प्रतिनिधित्व करता, मी देखील आहे, अनेक लोक आहेत, नवी मुंबई असतील, शहरामध्ये शहरी भागामध्ये बचत गट जास्त मोठ्या प्रमाणात आहेत आणि या बचत गटांनी निर्माण केलेला माल जो आहे त्याला आत्ता बाजारपेठ नसल्यामुळे त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की आपण कर्ज जरी घेतलं आणि उत्पादन केलं तरी विकला जात नाही. त्यामुळे मला असं वाटतं की प्रायोरिटी बेसवरती शहरी भाग, जसं ग्रामीणला तुम्ही द्याच, ग्रामीणला द्या, सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जाळं पसरवा, परंतु मुंबई शहर आणि मुंबई उपनगरामध्ये आपण या मॉलचं काम कधी सुरू करणार आहात, त्या टप्प्याचं नाव तरी सांगा आणि जेणेकरून त्या सगळ्या महिलांना असं वाटेल की आपण जास्तीत जास्त काम करून हा मालाला विक्रीला केंद्र मिळणार आहे. आणि पहिले 10 जिल्हे कोणते? ठीक आहे, पहिले 10 जिल्हे कोणते? माननीय सदस्य, एक लक्षात घ्या, याच विषयावरती सकाळी आपण 10 नंबरची लक्षवेधी चालवली आहे. याच विषयावरती हाच विषय होता. ठीक आहे, त्यामुळे आपण लिमिटेड चर्चा करू. बोला. सुनील प्रभूंचा प्रश्नाला अध्यक्ष महोदय माझा आपल्याला सूचना आहे, आपण अध्यक्षस्थानी बसले आहेत आणि सरकार आपल्या शब्दाला अध्यक्ष महोदय पूर्णपणे अनुपालन करते. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये प्रत्येक प्रशासकीय वॉर्डामध्ये म्युन्सिपल मार्केट अवेलेबल आहे. तिकडे ट्रान्सफरला कोणी जात नाही, पहिला मजला दुसरा मजला असा कोणी जात नाही. आपण या सरकारला उमेद मोलच्या धर्तीवर मुंबई शहराचा 24च्या 24 प्रशासकीय वॉर्डामध्ये बचत गटच्या महिलांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूच्या विक्रीसाठी सूचना देऊन अध्यक्ष महोदय सरकारकडनं करून घ्यावी अशी माझी विनंती. आपण ते करणार का? माननीय अध्यक्ष महोदय, आपण महिलांना हक्काची बाजारपेठ 12माही उपलब्ध व्हावी, 12ही महिने त्यांच्या वस्तूला विक्री केंद्र निर्माण व्हावं म्हणून ही उमेद मॉलची संकल्पना आपण आणलेली आहे आणि चालू वर्षातच आपण आणलेली आहे. आणि त्यामुळं आपण सन्माननीय सागर जे असतील, सन्माननीय प्रभू जे असतील, त्यांनी मुद्दा मांडलेला आहे की जिल्हा स्तरावर ग्रामीण भागामध्ये करत असताना मुंबईमध्येही झाला पाहिजे. नक्की आपण त्या बाबतीत विचार करून मुंबईमध्ये सुद्धा मुंबईमध्ये मार्केट आहे, कोण जात नाही तिकडे, त्या मार्केटमध्ये कोणी जात नाही, त्या मार्केट म्युन्सिपालिटीकडे अवेलेबल आहे, त्या महिला बचत गटांना आपण देणार का? हा स्पेसिफिक प्रश्न आहे. नक्की सन्माननीय सागरजी, आपण सांगितलेला मुद्दा तो मुंबई महानगरपालिकेचा मुद्दा आहे, ग्रामविकास खात्याचा नाही. परंतु ग्रामविकास खातं नक्की आपण मुंबईच्या आयुक्तांच्या सोबत आपण चर्चा करू आणि अशा पद्धतीचं ज्या ठिकाणी उपलब्ध करून देणं शक्य आहे अशा बाजारपेठ त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून देण्याच्या सूचना देऊ आपण. चला, संजय कुट्टेजी. अध्यक्ष महोदय, 10 जिल्हे. अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाचा विषय आहे.